सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग केस स्टडी बघू. अंगठीचा किस्सा. त्याचं झालं असं, की मी रोज सकाळी आमच्या परिसरातल्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला, जॉगिंगला जातो. हे गार्डन आहे, त्यात एक अतिशय सुंदर असा जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे. आणि इथं सकाळी बरेच लोकं जॉगिंगला, योगासनं करायला येत असतात. तिथंच माझी रमणीकबाईंची ओळख झाली. आमची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या आणि माझ्या वेळा एकच असल्यामुळं जॉगिंग झालं, मॉर्निंग वॉक झाला, की थोडा वेळ आम्ही बसून गप्पा मारतो आणि घरी येतो. आजही असंच झालं. सकाळी नेहमीसारखं आम्ही 6:30-7ला जॉगिंग ट्रॅकवर गेलो. माझा आमचा नेहमीचा व्यायाम झाला. रमणीकबाई भेटले. थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि अर्थातच आम्ही दोघे आपापल्या घरी आलो. आणि त्यानंतर रमणीकबाईंचा मला फोन आला. जरासा घाबरलेल्या स्वरात. ते म्हणाले, "सुहासभाई, माझी हिऱ्याची अंगठी गायब झाली." मी म्हटलं, "कधी? कसं?" ते म्हणाले, की "सकाळी जेव्हा मी घरातनं बाहेर पडलो, तेव्हा माझ्या बोटात अंगठी होती हे नक्की. कारण मी देवाच्या तसबिरीला नमस्कार करताना ती अंगठी कपाळाला लावायची माझी सवय आहे आणि ते केल्याचं मला अगदी छान आठवतंय. म्हणजे घरातनं निघताना अंगठी होती. त्यानंतर मी जॉगिंग ट्रॅकवर आलो. आपण जॉगिंग केलं, थोड्या वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर मी घरी आलो आणि अंघोळ करायला गेलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, की अंगठी बोटात नाही आहे, गायब झाली. अहो, घरातच असेल, टेबलावर काढून ठेवली असेल, वॉश बेसिनच्या काउंटरवर असेल, जनरली लोक इथंच असतात अशा वस्तू. ते म्हणाले, "नाही हो, सगळ्यात पहिलं तिथंच तपासलं मी. अख्खं घर तपासलं." मग बहुतेक ती ग्राउंडवरच पडली आहे, फेऱ्या मारताना बोटातून निसटून पडली आहे, कारण ती थोडीशी सैल पण झालेली होती. मी ग्राउंडवर गेलो, ग्राउंडवर पण तपासलं, पण हे एवढं मोठं ग्राउंड आहे, इतक्या आपण फेऱ्या मारल्या आहेत, कुठं-कुठं म्हणून बघायचं. शेवटी घरी परत आलो आणि तुम्हाला फोन करून प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून याचं काही आपल्याला उत्तर मिळतं का, हे बघूया. म्हटलं ठीक आहे, त्या दृष्टीने आपण एक प्रयत्न करून बघू. रमणीकबाईंचा प्रश्न जेव्हा मला पूर्णपणे समजला, तेव्हा त्या क्षणाची पत्रिका तयार केली आणि ती आपल्यासमोर आहे. पत्रिकेचा डेटा असा आहे, 21 जून 2025 सकाळी 9:12:21 ही वेळ आहे. पुणे हे ठिकाण आहे. ही पत्रिका सायन पद्धतीची आहे. रिजिओ मोंटॅनस भावसाधन आहे. नेहमीप्रमाणे आपण या पत्रिकेचं ॲनालिसिस करायला सुरुवात करू. प्रश्न विचारला आहे रमणीकबाईंनी. रमणीकबाई हे प्रश्नकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचे प्रतिनिधी सगळ्यात पहिला ठरवू. पत्रिकेत सिंह लग्न आहे. त्यामुळं लग्नेश रवी अर्थातच रमणीकबाईंचं प्रतिनिधित्व करेल. लग्नात मंगळ पण आहे. त्यामुळं मंगळ ही रमणीकबाईंचं प्रतिनिधित्व करेल. एरवी आपण चंद्राला प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधित्व देत असतो. परंतु लॉस्ट अँड फाउंड, हरवलं सापडलं या पद्धतीच्या होरारीसाठी एक खास नियम असा आहे, की ह्या केसेसमध्ये चंद्र हा हरवलेल्या वस्तूचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे इथं आता चंद्राला रमणीकबाईंचा प्रतिनिधी मानता येणार नाही. म्हणजे थोडक्यात रवी आणि मंगळ हे 2च ग्रह रमणीकबाईंसाठी आहेत. पण या 2 पैकी आपल्याला एकाची निवड करायला लागेल. इथं मी ग्रहांच्या कारकत्वाचा विचार केला. आता रमणीकबाई हे टिपिकल गुजराती व्यक्ती, सुखवस्तू, बोटात हिऱ्याची अंगठी असलेला माणूस, अतिशय सॉफ्ट, मृदू ज्याला म्हणता येईल, गोड लागवी बोलणारे, रुबाबदार, डौलदार आणि पैसा श्रीमंती असल्यामुळं एक तो श्रीमंतीचा एक असा तोरा असतो तो आहे. हे वर्णन रवीला जास्त योग्य होतं. रवीच्या कारकत्वाला जास्त योग्य होतं. त्या तुलनेत मंगळाचं कारकत्व एकदम भडक आहे, रागीट आहे, उग्र आहे, आक्रमक आहे, आक्रस्थाळी आहे, धसमुसळेपणा आहे, रांगडेपणा आहे. तो काही या रमणीकबाईंच्याकडं नव्हता. त्यामुळं मंगळ आणि रवी यांच्यात जर निवड करायची झाली, तर रवीचं कारकत्व, रंगरूप वगैरे सगळं रमणीकबाईंना जास्त सूट होतं. त्यामुळं या 2 पैकी मी फक्त रवीची निवड केली आणि एकटा रवी आता रमणीकबाईंचं प्रतिनिधित्व करेल. आता हरवलेली वस्तू आहे अंगठी. ती मौल्यवान आहे, एक दागिना आहे. त्यामुळं
वैयक्तिक मालकीची आहे. त्यामुळं द्वितीय भावावरून ही वस्तू बघायची. द्वितीय भावावरती बुधाची कन्या रास आहे. त्यामुळं बुध या अंगठीचं प्रतिनिधित्व करेल. चंद्र खास नियम वापरून म्हणजे चंद्र हरवलेल्या वस्तूचं प्रतिनिधित्व करतो म्हणून चंद्रही इथं घ्यायला लागेल. आणि नैसर्गिक कारागृह म्हणजे मौल्यवान वस्तू, दागिना याचा नैसर्गिक कारागृह आहे शुक्र. त्यामुळे एकंदर अंगठीसाठी आपल्याकडं बुध, चंद्र, शुक्र असे 3 ग्रह आले. आता यापैकी कुठला एक निवडायचा का तिघांचा विचार करायचा हे आता आपण बघू. आता जर वस्तू सापडणार असेल ही, तर रमणीकबाईंचा प्रतिनिधी आणि अंगठीचा प्रतिनिधी ह्यांच्यात काहीतरी योग व्हायला पाहिजे. रवी म्हणजे रमणीकबाई आणि बुध म्हणजे अंगठी. ह्यांच्यात जर बघितलं तर रवी कर्केत आहे 0 अंशावरती आणि बुध हा देखील कर्केतच आहे, पण तो 21 अंशावरती आहे. म्हणजे यांच्यात जरी ते एका राशीत असले तरी बुध खूप पुढं आलेला आहे आणि रवी काही त्याला गाठू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्यात युती योग होणार नाही. त्यामुळे रवी आणि बुध म्हणजेच रमणीकबाई आणि अंगठी यांच्यात योग नाही. आपल्याकडे दुसरा प्रतिनिधी आहे की जो चंद्र, हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी. आता चंद्र आहे 1 वृषभेवरती आणि रमणीकबाई म्हणजेच रवी 0 कर्केवरती आहेत. याचा अर्थ काय होतो? या दोघांच्यात लाभ योग होऊन गेलाय. म्हणजे लाभ योग येऊन चंद्र 1 डिग्रीने पुढे आलाय. ह्याचा सरळ अर्थ असा होतो की हरवलेली वस्तू रमणीकबाईंपासून दूर गेलेली आहे. लाभयोगातनं चंद्र बाहेर पडलाय. हरवलेली वस्तू आता रमणीकबाईंपाशी नाही, ती थोडीशी दूर गेलेली आहे. ठीक आहे. आता तिसरा आपल्याकडे जो शुक्र आहे त्याचा काय होईल? शुक्र 15 वृषभेवरती आहे आणि रवी 0 कर्केवर. त्यामुळं रवी आणि शुक्र म्हणजे रमणीकबाई आणि अंगठी यांच्यातही योग नाही. आता अंगठीचे 3ही प्रतिनिधी आणि रमणीकबाई यांच्यात कुठलाच योग होत नाही. म्हणजे अंगठी सापडणार नाही असं समजायचं का? ॲनालिसिसवरनं तर साधारण असाच तर्क काढता येतो. पण चार्ट बऱ्यापैकी रॅडिकल आहे. याचे ठळक मुद्दे म्हणजे जन्मलग्नानं जातकाचं लक्षण अचूक पकडलेलं आहे. त्याचबरोबर पत्रिकेत चंद्र आणि रवी दोघंही क्षितिजाच्या वर आहेत. म्हणजे 7 ते 12 या स्थानात आहेत. हा वस्तू सापडण्याच्या दृष्टीने एक आश्वासक भाग आहे. असं असताना अंगठी सापडणार नाही असं सांगत केस क्लोज करणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं मी पत्रिकेचा अजून थोडासा अभ्यास चालू ठेवला आणि माझ्या लक्षात असं आलं की चंद्र म्हणजे अंगठी आणि गुरु ह्यांच्यात लाभयोग होतोय. होणार आहे म्हणजे चंद्र 1 वृषभेवरती आहे आणि गुरु 2 कर्केवरती आहे. म्हणजे चंद्र 1 अंश पुढं आला की तो गुरुशी लाभयोग करतो आणि तसंच रवी म्हणजे रमणीकबाई आणि गुरु ह्यांच्यात पण 2 अंशात युती होणार आहे. रवी 0 अंशात कर्केवर आहे. गुरु 2 अंशात कर्केवरती आहे. रवी जलदगतीचा ग्रह असल्यामुळं तो 2 अंश पुढं सरकेल आणि गुरुशी युती करेल. म्हणजे ह्याच्यातनं आपलं असं दिसतं की चंद्रगुरु योग होईल, त्याच पाठोपाठ रवी गुरु योग होईल. पहिला चंद्रगुरु योग होईल, त्याच्या पाठोपाठ रवी गुरु योग होईल. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की गुरुच्या माध्यमातून रवी आणि चंद्र यांची गाठ पडणार आहे. म्हणजे पहिला चंद्र आहे तो गुरुला भेटेल आणि गुरु आणि रवी भेटतील. म्हणजे चंद्र काहीतरी गुरुकडे देईल आणि रवी आणि गुरु जेव्हा भेटतील तेव्हा गुरुची ती वस्तू रवीकडे देईल. म्हणजे गुरुच्या माध्यमातून ही हरवलेली अंगठी रमणीकबाईंना मिळायची शक्यता आहे. मग आता हा गुरु कोण आहे? कोणाचा प्रतिनिधी आहे? तर गुरु पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. कारण गुरुच्या या 2 राशी या भावांवरती आहेत. अष्टमेशवरनं काही फारसा बोध होत नाही. पण पंचमेश म्हणजे संतती, म्हणजे रमणीकबाईंची संतती आणि हा गुरु पुरुष ग्रह असल्यामुळं रमणीकबाईंचा मुलगा आणि रमणीकबाईंना मुलगा आहे हे मला माहीत होतं. त्याचं नाव निखिल. आता प्रश्न सुटला, गुंता सुटला, कन्क्लुजन काढता आलं. अंगठी रमणीकबाईंच्या मुलाला सापडेल आणि मग त्याच्यामार्फत ती रमणीकबाईंना मिळेल. हे ठीक आहे, अंगठी सापडणार हे कळलं. पण ती हुडकायची कुठं? आहे कुठं? कुठं सापडेल? अंगठीचा एक प्रतिनिधी चंद्र आहे जो 9व्या स्थानात आहे आणि दुसरा प्रतिनिधी बुध हा व्यय स्थानात आहे. या 2 भावस्थितींचा जर मेळ घातला तर आपण अगदी सहज कन्क्लुजन काढू शकतो की अंगठी घरापासून लांब असेल, रमणीकबाईंपासून लांब असेल. म्हणजे घरात नक्कीच नाही तर अंगठी ग्राउंडवरच पडलेली असणार.
चंद्र वृषभ राशीत आहे, बुध कन्या राशीत आहे. म्हणजेच अंगठी जमिनीलगत गवताळ भागात किंवा पाणथळ जागेत म्हणजे तलाव, डबकं अशा ठिकाणी असेल. असं जरी असलं, तर हा जून महिना चालू होता, पाऊस चालू होता, ग्राउंडवर पाणी साठून अनेक डबकी तयार झालेली होती. आता या इतक्या डबक्यातनं अंगठी कशी हुडकायची? गवताच्या गंजीतनं सुई हुडकल्यासारखं झालं. हे केवळ अशक्य आहे. मग आता काय करायचं? अंगठी सापडणार तर दिसतंय, पण पाणी, गवताळ प्रदेश, ग्राउंडमध्ये कसं हुडकायचं? मी माझ्या लॉस्ट अँड फाउंडच्या नोट्स एकदा पुन्हा बाहेर काढल्या. तपासायला सुरुवात केली. काही क्लूज मिळतात का? तर एके ठिकाणी विल्यम लिलीची मला नोंद सापडली. ती म्हणजे फाउंटन म्हणजेच कारंजा. आता कारंजा ही पण पाण्याची जागाच आहे आणि काय आश्चर्य बघा, आम्ही ज्या ग्राउंडवर जात असतो, आजही गेलो होतो, त्या ग्राउंडवर खरोखरच अगदी एंट्रन्सलाच एक छानपैकी कारंजा आहे. त्याच्याभोवती एक सुबकचा कट्टा आहे आणि त्याहूनही मोठं आश्चर्य म्हणजे आज आम्ही आमचं जॉगिंग, वॉकिंग झाल्यानंतर मी, रमणीकबाई आणखीन दोघं-तिघं होते. आज तिथंच बसून एक थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या त्या आणि मग घरी आलो होतो. म्हणजे एक शक्यता आहे, की तिथं बसल्यानंतर रमणीकबाई हातवारी करून बोलतात. त्यावेळेला बोटातली अंगठी निसटली असेल आणि त्या कारंज्याच्या आत पडली असेल. मी रमणीकबाईंना फोन करून सांगितलं, "रमणीकबाई गुड न्यूज, अंगठी सापडेल. तुम्ही निखिलला" रमणीकबाईंचा मुलगा आहे, "ग्राउंडवर पाठवा आणि ग्राउंडवर अगदी एंट्रन्सच्या जवळ जो कारंजा आहे ना, जिथं आपण बसून गप्पा मारल्या, तिथं उतरून शोध घ्यायला सांगा. अंगठी तिथंच सापडेल मला खात्री आहे." मग रमणीकबाई म्हणाले, "निखिल तर बाहेर गेला, संध्याकाळी घरी येईल. आता एरवी ते अंगठी कुठे आहे तुम्ही सांगितलंच, तर मी जातो आणि तपासतो." मी म्हटलं, "नाही रमणीकबाई, तुम्ही तिथे गेलात, अगदी चप्पा-चप्पा छान डाला म्हणतात तसं जरी केलं, अंगठी समोर असली तरी तुम्हाला दिसणार नाही. ती फक्त निखिलला, तुमच्या मुलालाच सापडेल, तेव्हा त्यालाच पाठवा." समहाऊ ते मॅनेज केलं गेलं आणि निखिलला ती अंगठी सापडली. मी सांगितलेल्या ठिकाणीच ती कारंजेच्या आत पडली ती आणि हे सगळं घडायला 2 तास लागले. कारण चंद्राला गुरूशी योग करायला 1 अंश लागणार आहे आणि हे अंतर कापायला चंद्राला 2 घड्याळी तासच लागतात. तर असा हा अंगठीचा किस्सा. असं चांगलं ज्योतिष मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल, तर स्क्रीनवर दिसत असलेल्या फोन नंबरवरती कॉल करू शकता, मेसेज करू शकता, WhatsApp मेसेज पाठवू शकता. मी आपलं समाधान करायचा, आपल्याला चांगलं मार्गदर्शन करायचा जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करीन. त्याचबरोबर माझ्या या व्यवसायामध्ये मी पूर्ण सॅटिस्फॅक्शन गॅरंटी देतो, मनी बॅक गॅरंटी देतो. म्हणजे जर माझं भविष्य चुकलं, तर तुमचे सर्व पैसे परत मिळतील. त्या कन्सल्टेशनसाठी तुम्ही जे काही पैसे भरले असतील त्यावेळेला, ते सगळेच्या सगळे पैसे मी तुम्हाला परत करीन. इथं कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही, खळखळ केली जाणार नाही, टाळाटाळ केली जाणार नाही किंवा तुम्हालाच उलटे प्रश्न विचारून तुमची उलट तपासणी घेतली जाणार नाही. तुम्ही फक्त सांगायचं भविष्य चुकलं, पैसे परत. बाहेर इतर अनेक ज्योतिषी आहेत, त्यांना विचारून बघा, की अशी ते मनी बॅक गॅरंटी देतात का? मग माझ्याकडे या. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी माझी एक रिक्वेस्ट करतो. एक छोटी माफक अपेक्षा तुमच्याकडनं आहे. मी मोठ्या कष्टानं हे व्हिडिओ करतो. गेल्या 30-40 वर्षाच्या अभ्यासातनं मला जे काही थोडंफार ज्योतिषशास्त्र उमगले, ते मी तुमच्यासमोर ठेवतो. खास करून मी जे केस स्टडी ठेवतो, त्यातनं बऱ्याच जणांना चांगलं शिकायला मिळालं असं त्यांनी कळवलेलं आहे. पुस्तकात थेअरी बरीच असती, पण हे ज्योतिषशास्त्र प्रत्यक्षात वापरायचं कसं, प्रश्न कसे सोडवायचे, हे फारसं कोणी सांगत नाही, फारसं कोणी शिकवत नाही. ते करायचा मी एक प्रयत्न करतोय. परंतु दुर्दैवानं माझ्या व्हिडिओजना किंवा माझ्या चॅनेलला किंवा माझ्या फेसबुक पोस्टला किंवा माझ्या ब्लॉगला फारसा प्रतिसाद मिळत नाही असं लक्षात येते. तेव्हा इथं हात आखडता घेऊ नका. माझ्या ह्या व्हिडिओला आणि आधीच्या व्हिडिओजना लाईक करा. व्हिडिओवर एखादी छोटीशी कॉमेंट करा, आवडलं, चांगलं आहे, असेच व्हिडिओ पोस्ट करा, समजलं, शिकायला मिळालं. असं 1-2 शब्दाची कॉमेंट करणं काही अवघड नाही, तुम्ही करू शकाल. हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होईल, की अनेक लोकांना माझं हे यूट्यूब चॅनेल किंवा माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तर तुम्ही शेअर केला तर तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. माझ्याबद्दलची माहिती त्यांना कळेल.
या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही थोडंफार ज्ञान किंवा अनुभव शेअर करायचा प्रयत्न करतोय, तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांनाही थोडाफार लाभ होऊ शकेल. चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन-नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन, इंटिमेशन मिळेल. त्याचबरोबर तुमच्या काही अपेक्षा असतील, काही सूचना असतील, एखाद्या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, एखाद्या विषयावरती माहिती हवी असेल, तर ते कळवा. आणि हे सगळं करायला तुम्हाला पैसे खर्च करायला लागणार नाहीत. कुठली मेहनत घ्यायची नाही आहे. ह्याच्यात तुमचा कुठला वेळ मोडणार आहे असातला भाग नाही. एका माऊस क्लिकवरती लाईक होतं. एका माऊस क्लिकवरती व्हिडिओ शेअर होतो. एका माऊस क्लिकवरती चॅनेलला सबस्क्राईब करता येतं. एक अर्धा मिनिटवर करून एखादी छोटीशी कॉमेंट तुम्हाला टाकता येते. माझ्यासाठी तुम्ही एवढं सुद्धा करू शकणार नाही का? कारण तुमचे असे प्रतिसाद चांगले आले, तर मला नवीन कंटेंट द्यायला प्रोत्साहन मिळेल, हुरूप येईल. जर माझ्या व्हिडिओजना असा सपोर्ट नाही मिळाला, तर मला काय वाटेल, की हे व्हिडिओ लोकांना आवडत नाही आहेत. मी जे सांगतोय ते लोकांना रुचत नाही आहे, पटत नाही आहे, समजत नाही आहे किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ बघून लोकं कंटाळले, त्यांना दुसरं काहीतरी हवं आहे. काहीही कारण असू शकेल. जर असं असेल, तर मग हे असे व्हिडिओ करण्यातही काही अर्थ नाही आणि मी त्यात वेळ पण वाया घालवणार नाही. कारण असा एखादा व्हिडिओ करायसाठी काही तासांची मेहनत लागते. तेव्हा एकदा मला कळू द्या, तुमचं मत काय आहे, तुमचे विचार काय आहेत, तुमच्या अपेक्षा काय आहेत. असा चांगला प्रतिसाद भेटत गेला, तर नवीन-नवीन माझ्याकडे शेकडोनं केस स्टडी पेंडिंग आहेत. 40 वर्ष मी ज्योतिष सांगतोय. खूप भविष्य माझं बरोबर आलेलं आहे. त्याच्या रीतसर मी नोंदी ठेवल्या आहेत. त्याच्यावरनं केस स्टडी बनवून तुमच्यासमोर सादर करणं मला काहीच अवघड नाही आहे. मी करू शकेन. पण प्रोत्साहन नसेल, पाठिंबा नसेल, तर मग हे करण्यातला माझा उत्साह संपून जाईल. तेव्हा मी तुमच्यावर सोडतो. तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुम्ही जरी सबस्क्राईब नाही केलं, कॉमेंट नाही केल्या, शेअर नाही केलं, तरी मी माझ्या शुभेच्छा तुमच्यापाशी कायमच्या असतील. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. शुभेच्छा.